नमस्कार. श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण कांद्याच्या पातीचा ठेचा बनवणार आहोत. अगदी झणझणीत अशी हा ठेचा तयार होतो. अगदी कमी वेळामध्ये आणि अगदी कमी साहित्यात ही ठेचा तयार होतो. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ठेचा बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी बनवत असताना सुद्धा सांगणार आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. तर मी सगळ्यात अगोदर इथं एक जुडी कांद्याची पात घेतलेला आहे. तर हे छान व्यवस्थित असं धुवून घ्यायचे सगळ्यात अगोदर सुरुवातीला. तर मी सगळ्यात अगोदर हे कट करून घेते याचा दोरा. तर सगळ्यात अगोदर आपण हे कांद्याची पात कट करून घेऊया. तर हे मी कांद्याची पात स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे. आपण फक्त पातीचा ठेचा बनवणार आहोत, त्यासाठी आपल्याला ही कांद्याची पात वापरणार आहोत आपण. तर मी सगळ्यात अगोदर हे कट करून घेते. पातीचा समोरचा भाग आपल्याला बाजूला काढून घ्यायचे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे. सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवर कढई तापत ठेवायचे. कढई थोडीशी तापल्यानंतर मग यामध्ये आपण आता कांद्याची पात टाकून घेऊया. तर मी इथं कांद्याची पात असं कट करून घेतलेलं आहे. तर ते आता आपण छान असं परतून घेऊया. कांद्याची पात आपण तसंच परतून घ्यायचे, तेल न टाकता, आणि गॅस मंद आचेवर ठेवून हे छान व्यवस्थित असं परतून घ्यायचे. 1 ते 2 मिनिट झाले की मग त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. तर हे थोडेसे मऊ झालेलं आहे कांद्याची पात. तर यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया. तेल टाकल्यानंतर हे आपल्याला छान व्यवस्थित असं परतून घ्यायचे. तर हे तयार झालं आहे. तर मी हे एका ताटामध्ये काढून घेते सगळ्यात अगोदर. कांद्याची पात बाजूला काढल्यानंतर मग हे त्याच कढईमध्ये आपल्याला मिरच्या भाजून घ्यायचे. तर इथं मी 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहे. त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आणि हे मिरच्या छान असं भाजून घ्यायचे आपल्याला. त्यानंतर यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्यासुद्धा मी तसंच भाजून घेणार आहे मिरच्यांसोबत. त्यानंतर आता यामध्ये आपण शेंगा टाकून घेऊयात. तर शेंगासुद्धा टाकल्यानंतर हे छान असं परतून घेऊयात. हे थोडेसे परतल्यानंतर आपण यामध्ये जिरे टाकून घेऊयात. जिरेसुद्धा यामध्ये आपण परतून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला यामध्ये आता कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायचे. कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता. तर मी इथं आणखी थोडंसं कोथिंबीर वापरलेलं आहे. तर हे छान व्यवस्थित असं आपण परतून घेऊयात. तर हे छान व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता. तर मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते. तर मी इथं गॅस बंद करते आणि हे सगळं आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर आपल्याला हे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि सगळ्यात अगोदर हे आपल्याला ठेचा बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी मिरच्या, लसूण, शेंगा, जिरे आणि मीठ थोडंसं टाकून हे मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे. तर थोडंसं जाडसर काढून घेते सुरुवातीला. तर त्यानंतर आता आपण यामध्ये कांद्याची पात टाकून घेऊयात आणि हे सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचे. तर तुम्ही इथं बघू शकता छान असं आपलं हे मिक्स असं झालेलं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने मिक्सरमधून हा ठेचा करू शकता.
तर तुम्ही इथं बघू शकता की आपला हा ठेचा छान तयार असा झालेला आहे. तर झणझणीत असं खमंग असं सुगंध येत आहे ह्या ठेचाची. आपला हा कांद्याच्या पातीचा ठेचा तयार झालेला आहे. तर हे तुम्ही पोळीबरोबर सुद्धा खाऊ शकता, भाकरीसोबत सुद्धा आणि तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊ शकता. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुमच्या घरी ही रेसिपी कशी झालेली आहे. जर तुम्हाला हा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी सोप्या अशा रेसिपी असतात माझ्या चॅनलवरती. अगदी झटपट होणाऱ्या रेसिपी आणि तेही अगदी कमी साहित्यात होणारी रेसिपी असतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.